पूर्ण नमस्कार। पोलीस भरतीची रणधुमाळी चालू आहे। 6 तारखेला ग्राउंड होणार असं कुठतरी डिक्लेअर झालं आणि महाराष्ट्रातलं गोरगरिबाचं पोरगं आपलं रक्त आटवण्याचा प्रयत्न करायले। आता महाराष्ट्रातलं पोरगं रक्त आटवण्याचा प्रयत्न करायले। रक्त आटवत असताना कुठंतरी पायाला बूट नाही आहे, त्याला कुठला डाएट नाही आहे, कुठली तरी ज्वारीची भाकर आहे, ठेसा खाल्लेला आहे आणि त्याच्यातून गरिबीतून पुढे येऊन शहर गाठले। कुठला तरी क्लास चालू आहे, मैदानावर तो आपलं रक्त आटवत आहे। पण हे रक्त आटवत असताना मी वारंवार पोरं म्हणतो, जान है तो जहां है। स्वतःची काळजी घ्या। आपण गेल्यावर काहीच नाही रे। नोकऱ्या येतील, नोकऱ्या भेटतील किंवा आपल्या नशिबात हे ते देवात बी ताकद नाही हिरावून घ्यायची। तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत, कष्ट प्रामाणिक आहेत, कामावर तुमची श्रद्धा आहे आणि जे काम तुम्ही रेग्युलरली करतात त्याच्या संदर्भात ठरवलेलं ध्येय हा तुम्हाला ईश्वर वरचा देणारच आहे। पण हे करत असताना कुठतरी बाबा आपण रात्री लेट झोपलोत, उशिरा उठलोत, काहीतरी खाण्यात आले, त्याच्यानंतर ॲसिडिटी झाली, तर त्यावेळेस हात जोडून तुम्हाला विनंती आहे, ग्राउंडवर पळू नका। मायबापानं तुम्हाला नोकरी लागावी यासाठी मायबाप बेजार नाही। आपले मायबाप शेतकरी आहेत, जगाचा पोशिंदा आहे। शेतामध्ये जो माल पिकतो त्या मालाला योग्य भाव भेटत नाही। सोयाबीन वर्षानुवर्ष ठेवतो, त्या सोयाबीनला 4,500 भाव होतो आणि ज्याला सोयाबीनची बॅग पेरायसाठी घ्यायची ती 3,500ला गव्हर्नमेंट आजकाल इकायला काढते। तर ही आपल्या देशातली शोकांतिका आहे। इथल्या जवानाला आणि किसानाला आजही सरकार येऊन गेले, कोणी आलं, कोणं किती डायलॉग मारले, मात्र त्यांच्या जीवनात कुठलाही प्रकार किंवा प्रकाश पडला नाही आहे। पण हे होत असताना मायबापाची इच्छा आहे, बाबा आमच्या वाट्याला जे संकट आलं, कष्ट आलं, ते आमच्या लेकराच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुम्ही शिका, मोठे व्हा, नोकरी लागा आणि तुमचं जीवन बदला, असं त्यांची इच्छा असते। पण हे करत असताना ते जिवंत असतील आणि त्याच वेळेस तुम्हाला खांदा देण्याची वेळ येत असेल, ते मायबापाच्या जीवनातलं फार मोठं दुःख आहे। म्हणून काल परवा एक जालना जिल्ह्यामध्ये एक गोरगरिबाचं लेकरू तयारी करता करता, लक्षात घ्या, नाव आहे आकाश सुरेश इटकर, तयारी करता करता आपल्या स्वप्नाला पांघरून घालायचं होतं, पण नियतीनं घाला केला आणि महत्त्वाची गोष्ट तो आपल्यातून निघून गेला। महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या जवान, सैन्य दलाची तयारी करणाऱ्या पोरांना विनंती आहे, आपल्या जीवापेक्षा मोठं काही नाही। लात मारल तिथं पाणी काढता येईल, पण नोकरीसाठी आपला जीव न जाणार नाही याची काळजी घ्या। इथल्या व्यवस्थेनं अनेकांनी एवढं लुटले की त्याच्या 15 पिढ्या खातील एवढी व्यवस्था त्यांच्याकडे झाली आहे। मात्र आपल्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवण्यासाठी जर आपल्याला इथं मरावं लागत असेल तर खऱ्या अर्थानं मग आपण स्वतंत्र झालोत का? आणि स्वातंत्र्याचा जो काही लखलखता दिवा आहे तो गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत गेलाय का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरं निरुत्तरित होतात। मग व्हायला काय माहिती आहे का, की आज हे गोरगरिबाचं पोरगं आहे, कुठंतरी स्वप्न पाहिलं, नोकरी लागली पाहिजे आहे ना, आपल्या घराचं चित्र बदलता आलं पाहिजे। अहोरात्र मेहनत करायलेत पोरं, भर दुपारी 3 वाजता पळायलेत आहे ना, उन्हाचा पारा आहे, 44°C तापमान आहे। मी काल परवा ग्राउंडवर गेलो आहे, तर त्या ग्राउंडवर पोरं पळायलेत। मी पोरांना सांगितलं, बाबा तापमान एवढं आहे, अरे होईल काहीतरी चांगलं आहे, मान्य आहे, कॉम्पिटिशन आहे बाबा, 12 लाख फॉर्म आलेले आहेत आहे ना, 1200 पोराबरोबर एक कॉम्पिटिशन आहे, पण तू गेल्यावर काय आहे? म्हणून विनंती आहे पोरो, आपल्या जीवापेक्षा महाग या जगात काहीच नाही, कळलं का? अरे हे नाही तर ते वेगळं काही होईल, पण आपण गेल्यावर काहीच नाही। आज मायबाप त्याच पार्थिवावर पाहून रडत असतील, मायबाप याचं स्वप्न तर गेलं बाबा, पण तो यांच्यातून नाही आहे, पुन्हा तो मायबापाला दिसणार नाही, त्या मायबापाचं दुःख कोण वाटून घ्यायचं? अशा अनेक प्रश्नाचे उत्तरं आपल्याला देता येणार नाही। म्हणून विनंती आहे, डाएट बरोबर ठेवा, रात्रीबरोबर झोप घ्या, मोबाईल कमी पहा, त्याच्यानंतर कुठलंही टेन्शन घेऊ नका, सहज आनंदानं है ना, मनोरंजनकरित्या काय करा, अभ्यास करा, स्वतःच्या वैयक्तिक नोट्स काढा, चांगले मित्र सोबत ठेवा, डिप्रेशन आला असेल त्याला बोलून दाखवा आणि प्रत्येक प्रश्न हे पैशानं हाल होत नाही, कोणतरी म्हणणारं पाहिजे किंवा मी तुझ्यासोबत आहे असे 2-3 मित्र जमवा आणि वेळ प्रसंगी डिप्रेशन आलं आहे ना, तर आपल्या मायबापाचा फोटो ठेवा किंवा मी गेल्याच्या नंतर यांचं कोण आहे, यांचं स्वप्न कोण साकार करणार। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ताण कोणत्याच गोष्टीचा घेऊ नका। या भारतात सर्वाधिक लोक ताणानं मरायलेत, रात्री झोप उशिरा झाली आहे, डायजेशन बरोबर झालं नाही, तर होता येईल तेवढं त्या दिवशी तरी ग्राउंड टाळा। का? कारण आपण हे तर सर्व काही आहे बाळा। आज आकाश आपल्यात नाही आहे, आकाशला भावपूर्ण श्रद्धांजली। आणखी एक घटना, अकोले तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात प्रवारा नावाची नदी होती, दुसऱ्याला वाचवण्यासाठी गेले आणि स्वतः तिघांना प्राण गमावा लागला। ते जवान, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली। आपण नेहमी काही झालं उलटसुलट पोलीस प्रशासन है ना, किंवा खाकी वर्दी आली तर काहीचा राग, महत्त्वाची गोष्ट डायरेक्ट मस्तकाला जातो, पण त्यांनी उन्हाच्या पाऱ्यात चौकावर ते ड्युटी करतात। अलीकडं इलेक्शन बंदोबस्त त्यांनी केला, त्यानंतर आपल्यामध्ये वाद होऊ नये, जातीय तेढ निर्माण होऊ नये,
दंगे कसे थांबवता येतील, जातीय तेढ कसं थांबवता येतील, धार्मिक तेढ कसं थांबवता येतील, या रस्त्यात एवढ्या 44 अंश सेल्सिअसवर घामानं भिजलेली खाकी वर्दी आहे आणि त्याच्यातून तो जर सेवा देत असेल तर त्याच्या कर्तृत्वाला मात्र आपल्याला मानव या नात्यानं तरी सलाम करावा लागेल. म्हणून त्या 3 जवानांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या जवळपास तयारी करणारं गोरगरिबाचं पोरगं असेल, कुठला बुटाचा प्रश्न असेल तर तुम्ही एकत्र येऊन त्याला बुटाची व्यवस्था करा. नसेल तर तशा एखाद्या गोरगरीब पोराचा नंबर माझ्यापर्यंत पोहोचवा. कारण आज आपण हे आणि ईश्वराचे आभार माना की आपल्याला देण्यापैकी ठेवले, ते आपल्याकडून घडावं. आणि कुठल्याही पोराने डिप्रेशनमध्ये त्याच्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त शरीराला सहन होणार नाही तेवढी मेहनत करू नका. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. मिनिमम 7 तास तरी तुमची झोप व्हायला हवी. त्याच्यातून अभ्यास करा. दुपारी वाटलं तर एखादा तास झोपा. त्याच्यानंतर डाएट नाही होत बाबा, पण जेवण वेळेवर करा आणि स्वतःची काळजी घ्या. कारण जान है तो जहा है. या दोनही फोटोकडे पाहून कुठंतरी आत्मा तळमळला. वाटलं यार काय व्हायले की एका नोकरीसाठी बेजार आहेत आणि नोकरी लागण्यासाठी दुसऱ्यांसाठी बेजार आहेत आणि बेजार होताना स्वतःही संपवावं लागते. ह्या दोन्ही फोटो एकाच याच्यात आहेत. इथून इथं जायचे आणि इथून पुन्हा कुठंच नाहीत. हे 2 चित्र आपल्याला या ठिकाणी दिसायलेत. म्हणून आकाश आणि हे भारतीय जवान म्हणजे SDRFचे जवान आहेत है ना, रेस्क्यू काम करत असताना, इतरांना वाचवत असताना त्यांचेही प्राण मालवलेत. तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. थांबतो या ठिकाणी. पुन्हा भेटू आपण आपल्या चॅनलवर. जय हिंद, जय महाराष्ट्र.